ज्या बायांना खरकटा उचलायचा कटाळा येतो त्या बायानं 10-12 कोंबड्या पाळाव्या. असं साफ करतेला का ना खरकट की झाडून काढल्यावानी बघा. बाई कवाई खटारा भरती कवा येते ती पॅसेंजर पटापटा. तुमच्यासारखं भंगार जातं की अर्ध्या तिकटात, म्हणून तर आम्हाला वाट बघावी लागते. होय हो. बोला हो. हे बायकांची रिक्षा आहे काय? मग काय करायची दिसती काय? मग तुम्ही काय इथं बसलाय? कोण होते ते सटवे? मैत्रीण आहे माझी. कसली असली मैत्रीण इतक्या जवळ असते काय? लय जवळ होती आणि राहणार पण आहे जवळ. तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे बापरे मला काय प्रॉब्लेम आहे? लय मी सांग. आता ह्यांना काय बोलत नाही डायरेक्ट त्यांच्या डोक्यात दगडच घालते. पेशंट पुढं बिस्किट पुढं ठेवल्याशिवाय पेशंटच वाटत नाही. हो मी बाय जरा दुकानात या, आलो मी जेवण करून. बर दाजी लवकर या. हो हो. ओ मॅडम एक गरम सिगारेट द्या. हे काय केलंय? तुम्हीच म्हणलं गरम सिगारेट द्या म्हणून मी गरम करून आणलीन. परत वरण म्हणायचं हे काय केलंय. घ्या वाटली घ्या ना तर जावा. अगं चल एसटी आली एसटी. झोपली काय लागाय? अहो जरा तिकडे सरका की, थोडं सरका की. अगं किती सरकू? अहो जरा थोडं सरका. अगं किती सरकू आता? सरकले की. बाय थोडं सरका की. अहो आमचं तुमच्यावरच लक्ष, कारण माग बोलणाऱ्याचा बंद पडला नाही पाहिजे पक्ष. अगं त्या सुनाचं नाव सुद्धा घेऊ नको माझ्या पुढं. तिला सासू म्हणून अशी खपत नाही बघ. तिनं बिना सासूचा नवरा करून घ्यायचा होता. तिला मला बघितलं ना तिचं लय मस्तक हालत या. अगं ती एक म्हण आहेच की चांगल्या माणसाला माणूस चांगलं मिळत नाही. ही बरोबर आहे ना? तिचं काय सुद्धा तू गुणगान गाऊ नको बघ. काय नाही नशीब फुटकं लागलं ग. नशिबाचा भोग आहे माझ्या. अव आधी तुमच्या डोक्यात चाललेल्या विचारांची भांडणं सोडवा. आधी तुमच्या आतमधला स्वार्थपणा असतो त्या स्वार्थाची भांडणं सोडवा. आधी तुमचे जे माझपणा चाललेला असतो त्या माझ्यापणाची भांडणं सोडवा. आणि पुढच्या व्यक्तीला कसं समजावून सांगायचं असतं ना ती मनातल्या मनात ठरवा. मग तुमची पुढची भांडणं सुटलेली. आणि सुनच काय, सुनाची खंदन प्यारी दिसल जर स्वतःच्या आधी समजूत काढली की आपल्याला काय हवंय. मग ते हवं नको ते सुनाला सांगायचं, ते पण समजावून प्रेमानं प्रेमाच्या भाषेनं. तर त्या सुनाला पण कळल. तुम्ही हसकून टसकून कुत्री अंगावर गेल्यावर जर बोलला तर सुनच काय जगातलं कुत्र सुद्धा तुमचं ऐकून घेणार नाही. म्हणून सांगते कुठल्या पण व्यक्तीला बोलताना आपल्या बोलण्यात आदब पाहिजे, आपल्या बोलण्यात इज्जत पाहिजे. तवा माणूस आपल्या पुढे मुजरा करत. अगे पण तू कोण आहे का? मी होय प्रत्येक माणसाच्या मनातलं सुख बोलते.